धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग आलाय। मुंडेंच्या जागी आता छगन भुजबळांची सरकारमध्ये एंट्री होणार का अशी चर्चा आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यामध्ये या संदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे। राष्ट्रवादीत आता धनंजय मुंडे यांची जागा कोण घेणार याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। तर गिरीश गायकवाड माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। गिरीश, नक्की सौरव, आपण पाहतोय की धनंजय मुंडे यांचा राजीनामा देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारलेला आहे आणि यानंतर बोललं जातं की अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये 10 ते 15 मिनिटं चर्चा झालेली आहे आणि छगन भुजबळ यांची आता धनंजय मुंडे यांच्या रिक्त झालेल्या मंत्रिपदी वर्णी लागेल अशी सुद्धा माहिती मिळते। त्यामुळे छगन भुजबळ यांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडणार आहे का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आज महत्त्वाच्या घडामोडी घडतात आणि याबाबतचा निर्णय जो आहे तो लवकरच समोर येईल असं सुद्धा बोललं जातं। त्यामुळे ज्या छगन भुजबळांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी केली होती अशा बातम्या समोर येत होत्या। त्यासोबतच छगन भुजबळ यांनी देखील जहा नाही चैना वहा नाही रहना अशा पद्धतीचं विधान केलं होतं। कुठेतरी त्यांच्या सिनियरिटीचा विचार करून आणि एवढी वर्ष त्यांनी राष्ट्रवादीमध्ये काढलेली आहे त्याचा विचार करून त्यांच्या गळ्यामध्ये पुन्हा एकदा मंत्रिपदाची माळ पडणार आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी गिरीश।